आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर साध्या सोप्या पद्धतीने चिकन करी. एकदम अतिशय चविष्ट लागते ही आणि करायला पण एकदम साधी सोपी आहे. तर चला तर मग श्रद्धा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला हळद मीठ लावून मुरत ठेवलेलं आहे. जवळजवळ कमी कमी 15 ते 20 मिनिटं हे मुरत ठेवायचं. आणि त्यासाठी लागणारं साहित्य: एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेले आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे. इथे मी 2 पळी तेल टाकत आहे. इथे मी अर्धा चमचा जिरे टाकत आहे. आपलं चिकन आपले जिरे चांगले लाल झाले की त्याच्यात टाकायचा कढीपत्ता चांगला लाल झाला की त्याच्यात टाकायचा बारीक चिरलेला लसूण, आपला लसूण चांगला व्यवस्थित लाल झाला की त्याच्यात टाकायचा बारीक चिरलेला कांदा, कांदा सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. आपला कांदा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता त्याच्यात टाकायचा टोमॅटो सुद्धा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. इथे आपला टोमॅटो सुद्धा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता त्याच्यात टाकायचं तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. तिखट सुद्धा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यात टाकायचा 1 चमचा गरम मसाला. हा मसाला घरचा मसाला आहे. तुम्ही कुठला सुद्धा मसाला वापरू शकता. मटन मसाला, चिकन मसाला, कुठला मसाला तुम्ही याच्यात वापरू शकता. ते टाकायची थोडी हळद सुद्धा चांगली व्यवस्थित परतून घ्यायची. आता त्याच्यात टाकायचं थोडंसं पाणी, साधारण अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं, साधारण 5 मिनिटं झाकण ठेवायचं. आता इथे 5 मिनिटं झाले आहे. आपण झाकण उघडून बघू. आपला कांदा टोमॅटो चांगला मऊ शिजलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता तेल सुद्धा किती छान सुटलेलं आहे. परत थोडंसं मॅश करून घ्यायचं. म्हणजे त्याच्यात टाकायचं चिकन. चिकन सुद्धा चांगलं 5-1 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता त्यात टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ. परत चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता त्याच्यावर ठेवायचं झाकण. झाकण ठेवलं ना, त्याच्यात पाणी टाकायचं. मी तर साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि 5 मिनिटं परत त्याच्यावर झाकणच राहून द्यायचं. वरचं पाणी गरम झालं की हे पाणी मग त्याच्यात टाकायचंय. आता 5 मिनिटं झालेले आहे. आपण बघू झाकण उघडून. वाव, जबरदस्त. थोडीशी हलवून घ्यायची ही भाजी. तुम्ही बघू शकता अर्धी आपली भाजी शिजलेली आहे.
आता इथं आपल्याला जेवढं ग्रेव्ही धरायची असेल ना तेवढं त्याच्यात पाणी टाकायचं. मी साधारण याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि परत त्याच्यावर झाकून ठेवायचं. आता एक 10 मिनिटं झालेले आहे, आपण बघू. तुम्ही बघू शकता इथं आपलं चिकन करी तयार झालेली आहे आणि आपलं चिकन सुद्धा चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, आणि चांगली व्यवस्थित परत हलवून घ्यायची आणि साधारण 2 ते 3 मिनिटं फक्त ही उकळून द्यायची. 3 मिनिटं झालेली आहे. मी गॅस बंद करते. इथं आपली चिकन करी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यात टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये.